चला आता या लेक्चरची लास्ट रिएक्शन आहे, ज्या रिएक्शनला आपण फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन असं म्हणतो. बेटा ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे आणि या रिएक्शनचं खास वैशिष्ट्य असं आहे, आतापर्यंत महाराष्ट्र बोर्ड जे एक्झाम घेतंय त्या एक्झामला दर वर्षात 2 एक्झाम असतात, एक सप्लीची असते आणि एक बोर्डाची एक्झाम असते. या दोन्ही एक्झाम पैकी एका एक्झामला 100% ही रिएक्शन विचारलेली असते. तसंच तुमची नीट असेल, जेईई असेल किंवा महाराष्ट्र बोर्ड जे एक्झाम घेतंय सीईटीची, त्या एक्झाम मध्ये पण या रिएक्शनवर 100% क्वेश्चन असतात. म्हणून ही रिएक्शन काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी रिएक्शन आहे बेटा, ही रिएक्शन आपली नेम रिएक्शनचा एक प्रकार आहे, ज्या रिएक्शनचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. आता ही रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप मी या रिएक्शनचे 2 प्रकार पडले तर, आणि या दोन्ही रिएक्शन कशा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजेत हे तुम्हाला या 2 किंवा 3 मिनिटांमध्ये मी सांगाल. ओके, म्हणजे वेगवेगळं असं काही सांगणार नाही, भली 1.5 पानाची थेअरी वगैरे असं काहीच सांगणार नाही, परंतु कशा सोप्या पद्धतीने ह्या रिएक्शन लक्षात ठेवायच्या. त्यामध्ये पहिली रिएक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन आणि दुसरी आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. आता या ठिकाणी 2 शब्द असे आहेत, एक असायलेशन आहे आणि एक अल्कायलेशन आहे. काय बेटा, एक असायलेशन आहे आणि एक अल्कायलेशन आहे. या 2 शब्दावर ही अख्खी रिएक्शन आहे बेटा. दोन्ही कंपॅरिझन मध्ये शिकवतो, लक्षात दे. असायलेशन म्हणजे काय बेटा, RC डबल बॉन्ड OCl हा जो ग्रुप आहे ऍसिल ग्रुप आहे, ऍसिल ग्रुप आहे, आणि या ठिकाणी CH3 बॉन्ड काय असणार आहे X, आणि हा जो ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप आहे. इथं ऍसिल ग्रुप ऍड होणार आहे आणि या ठिकाणी कोण ऍड होणार आहे, अल्किल ग्रुप ऍड होणार आहे. म्हणून हे अल्कायलेशन आणि हे असायलेशन. ओके, सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. लक्ष दे बेटा, इथं मी लिहिला असा बेन्झिन रिंग आणि याच्यावर आहे कोण Cl. किती घेतले बेटा मी, 2. थोडस लक्ष दे, इथं सेम तीच कंडिशन, बेन्झिन रिंग, इथं Cl किती घेतले, 2. या ठिकाणी लिहित असताना मी काय करतो, Cl CH3 घेतो, Cl CH3 घेतो बेटा. इथं कोण ऍक्ट आहे, पॅरा पोझिशन. इथं कोण ऍक्ट आहे, ऑर्थो पोझिशन. सेम या ठिकाणी ऍक्ट कोण आहे, ऑर्थो पोझिशन. या ठिकाणी कोण आहे, पॅरा, प्लस Cl बॉन्ड C डबल बॉन्ड, इथं लिहिला CH3, याला ऍसिटिल क्लोराइड म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, ऍसिटिल क्लोराइड. पुन्हा Cl बॉन्ड C डबल बॉन्ड CH3 हा आहे ऍसिटिल क्लोराइड. दोन्ही ठिकाणी जो तुमचा कोण आहे कॅटलिस्ट, तो आहे बेटा अनहायड्रस AlCl3. कोण आहे, अनहायड्रस AlCl3. सेम सिच्युएशन, अनहायड्रस AlCl3. ओके, आता लक्ष दे बेटा, इथं आणि या ठिकाणी दोन्हीच्या ठिकाणी कंडिशन काय सेम येतात, फक्त तिथला रिएजंट काय झालाय, चेंज झालाय. या ठिकाणी अल्किल क्लोराइड आहे, त्या ठिकाणी ऍसिटिल क्लोराइड आहे. मग काय होतं बेटा, लक्ष दे, लक्ष द्यायलंय, सिच्युएशन सेम आहे. आता प्रोडक्ट 2 होतात, एक बेन्झिन रिंग, इथं काय Cl, इथं CH3 प्लस बेन्झिन रिंग, इथं काय Cl आणि इथं आहे CH3 प्लस 2 HCl. सेम कंडिशन, लक्ष द्या, सेम कंडिशन इथं पण असेल. बेन्झिन रिंग काय बेटा, Cl ला Cl, Cl च्या जागी फक्त C डबल बॉन्ड O, काय असणार इथं CH3. येते लक्षात. ओके, प्लस कंडिशन सेम, Cl च्या ठिकाणी Cl, फक्त पोझिशन काय होईल, C डबल बॉन्ड O CH3 प्लस 2HCl. इथं ऍड होत आहे ऍसिल ग्रुप, ऍसिटिल ग्रुप, आणि या ठिकाणी
या ठिकाणी काय होतंय, मिथिल ग्रुप किंवा अल्किल ग्रुप, म्हणून हे अल्कायलेशन आणि हे असायलेशन हे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शनचे काय आहेत, दोन प्रकार आहेत. एक फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि एक फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. येते लक्षात बेटा. आता याच्यात काय आहे, याचं नाव जे असणार बेटा, हे काय आहे बेटा तुमचं, क्लोरीन अटॅच आहे. इथं इथं कोण आहे, CH3. या ठिकाणी कोण आहे, ऍसिटिल ग्रुप आहे किंवा याला किटोनिक ग्रुप म्हणतो बेटा. आणि इथं कोण आहे, Cl आहे. तर इथं लक्ष दे बेटा, इथून 1 नंबर झाला, हा 2 नंबर, इथं 1 2 3 आणि 1 4. याला म्हणायचं बेटा 2 क्लोरो, काय म्हणायचं आहे, 2 क्लोरो टोलिन. टोलिनच आहे ना, ओके. 2 क्लोरो टोलिन, टोलिन आहे ना, एवढा ग्रुप कोण असतो, टोलिन. आणि इथं 4 क्लोरो टोलिन बघा. आणि हा 1 2 1 2 3 आणि 1 4. इथे याला म्हणायचं 2 क्लोरो ऍसिटोफिनोन. काय बेटा, ऍसिटोफिनोन. आणि हा 4 क्लोरो ऍसिटोफिनोन, 4 क्लोरो ऍसिटोफिनोन आणि 2 क्लोरो ऍसिटोफिनोन. अशा पद्धतीनं फ्रिडल क्राफ्ट रिएक्शनचे दोन प्रकार पडलात. एक फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, दुसरा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. ही एक काय बेटा तुमची नेम रिएक्शन आहे. तर चला, अशा पद्धतीनं बेटा हे जर लेक्चर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर तुम्ही माझं चॅनल काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि महाराष्ट्रातील अशा लेकरांपर्यंत माझं चॅनल पोहोचवा ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे आणि त्यांना ऑफलाईन कोचिंग ऑफर करणं होत नाही किंवा त्यांना ते पैसे भरणं होत नाहीत. अशा लोकांना मी फ्रीमध्ये केमिस्ट्री शिकवतोय. तर माझं चॅनल त्या लोकांपर्यंत पोहोचवा. खरंच मला खूप आनंद होईल बेटा आणि यामुळं माझा फायदा पण होईल. ओके, तर सर्वांना माझा जय महाराष्ट्र. आणि याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच मला काय करायचं, लेक्चर थांबवायचं.